मोकळा झालेला आहे। आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि अजित दादा यांच्या हस्ते आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्याची रक्कम आता वितरित करण्यामध्ये येणार आहे। जेवढी रक्कम लागणार होती म्हणजेच की जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासाठी जेवढी रक्कम लागणार होती ती सरकारपर्यंत आता पोहोचली आहे। म्हणजेच की आता जून महिन्याच्या 12व्या हप्त्यापोटी साधारणतः 3000 कोटी रुपयांचा निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता जून महिन्याचा 12वा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे। आता जून महिन्याचा जो हप्ता आहे म्हणजेच की 12वा हप्ता वाटपाचे नियोजन आता जोमामध्ये सुरू आहे। काही बहिणींना आता 1500 रुपये तर काही बहिणींना सरकार आता 3000 रुपयांचा हप्ता देणार आहे। कारण की आता राज्य सरकारने पूर्ण तयारी केली असून आता बहिणींची प्रतीक्षा संपली आहे। काही लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता 1500 रुपयांचा तर काही लाडक्या बहिणींना आता तब्बल 3000 रुपयांचा देखील जून महिन्याचा 12वा हप्ता आता देण्यामध्ये येणार असल्यामुळे आता बहुतांश लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे। आता पहिला टप्पा जसा सुरू होईल तसेच लगेच तुम्हाला मेसेज येणार आहेत। म्हणजेच की हप्त्याची रक्कम जमा झाली अशा प्रकारचे लगेच तुम्हाला आता मेसेज या ठिकाणी येणार आहेत। लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आता मेसेज येणार आहेत। आता नेमका जो पहिला टप्पा आहे म्हणजेच की जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे तो साधारणपणे 2 ते 3 टप्प्यांमध्ये आता वाटप करण्यामध्ये येणार आहे। तर मग आता नेमका पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता जमा होणार आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत। म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर साधारणपणे पहिल्या टप्प्यासाठी आता राज्य सरकारने 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली असून आता सर्वात आधी 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे तो जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर 15 जिल्हे आणि त्यानंतर राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे तो वर्ग करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की साधारणपणे 2 ते 3 टप्प्यांमध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। कारण की आता राज्य सरकारने अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींना एकूण 40,000 रुपयांच्या आता अर्थसहाय्य देण्यामध्ये येणार आहे। कारण की आता राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता राज्य सरकार लाडक्या बहिणींची पाठीशी आहे। आता लाडकी बहीण योजना ही योजना बंद होणार नाही तर अजून जास्त रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की आता जास्त पैसे हे तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। आता जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो देखील तुमच्या बँक खात्यावरती आता जमा होतच आहे। आणि त्याचबरोबर आता राज्य सरकार लाडक्या बहिणींना एकूण 40,000 रुपयापर्यंत आता अर्थसहाय्य देखील करणार आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणींना आता एकूण 40,000 रुपयांचा देखील आता लाभ मिळणार आहे। राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असल्यामुळे आता मोठी रक्कम ही थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून आता जमा करण्यामध्ये येणार आहे। आता जून महिन्याचा 12वा हप्ता देखील मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। कारण की आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजित दादा असतील यांच्या हस्ते आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्याची आता रक्कम ही वितरित करण्यामध्ये येणार आहे। आणि जेवढी रक्कम लागणार होती ती आता सरकारपर्यंत पोहोचली आहे। म्हणजेच की जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासाठी जेवढी रक्कम जी लागणार होती ती आता सरकारपर्यंत पोहोचली असून आता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की साधारणपणे 3000 कोटी रुपयांचा निधी जून महिन्याच्या 12व्या हप्त्याच्या पोटी साधारणतः 3000 कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आता पैसे जमा झाले की तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मेसेज येणार आहे। आता हा कोणता मेसेज येणार आहे तर पहिला मेसेज तुम्हाला काय येणार आहे तर जून महिन्याचा 12वा हप्ता जमा झाला अशा प्रकारचा सर्वात अगोदर तुम्हाला मेसेज येणार आहे।
त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मेसेज म्हणजे तुम्ही जर एकूण 40,000 रुपयांचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर दुसरा मेसेज काय येणार आहे, तर एकूण 40,000 रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा झाली अशा प्रकारचा देखील तुम्हाला मेसेज येणार आहे। तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता एकूण 40,000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा, म्हणजेच की एकूण 40,000 रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यावरती कशी जमा होईल ते देखील मी सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आणि तिसरा देखील तुम्हाला मेसेज येणार आहे। आता तिसरा जो मेसेज येणार आहे तो तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा म्हणजेच की 830 रुपयांचा मेसेज येणार आहे। कारण की आता राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली असून या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। राज्य सरकारने सांगितले आहे की आता लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना नाही तर अजून एक महत्त्वाची योजना आहे ती म्हणजेच की आता अन्नपूर्णा योजना आम्ही सुरू केली आहे। म्हणजेच की राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे आणि त्याचा लाभ आता सर्व माता भगिनींना मिळणार आहे। ते पण आता प्रत्येक हप्ता कोणता, तर प्रत्येक हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 830 रुपयांचा आता जमा केला जाणार आहे। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा ज्याप्रमाणे 1,500 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असतो, त्याच प्रकारे आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींना वर्षाचे 3 हप्ते देण्यामध्ये येणार आहेत। यामध्ये पहिला हप्ता 830 रुपयांचा, दुसरा देखील 830 रुपये आणि तिसरा देखील 830 रुपये। म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचे 2,490 रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। म्हणजेच की साधारणपणे 2 ते 3 योजनांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। आता या 2 ते 3 योजनांचे पैसे कसे मिळवायचे, म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा, सोबत एकूण 40,000 रुपयांचा लाभ देखील कसा मिळवायचा आणि जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे तो आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि एक्झॅक्ट म्हणजेच की जून महिन्याचा 12वा हप्ता नेमका केव्हा आणि किती वाजता फिक्स जमा करण्यामध्ये येणार आहे सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। त्याकरिता फक्त काय करायचं आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कोणती अत्यंत महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा जो 12वा हप्ता आहे तो आता कोणत्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपयांचा मिळणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांचा मिळणार आहे ते देखील मी सांगणार आहे। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही। त्यासाठी एकच विनंती आहे, फक्त तुमचा 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती पाहत चला, कारण की राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी जाहीर केली असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे। आता जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो वाटपाचे नियोजन आता जोममध्ये सुरू झाले आहे। तर आता काही लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। म्हणजेच की जून महिन्याचा 12वा हप्ता आता काही लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांचा, तर काही लाडक्या बहिणींना आता राज्य सरकार जून महिन्याचा 12वा हप्ता हा 3,000 रुपयांचा आता देणार आहे। तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता एकूण 3,000 रुपयांचा आता देणार आहे, तर ते देखील सांगत आहे, लक्षपूर्वक ऐका। आता ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता काही कारणास्तव मिळाला नव्हता अशा पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जून महिन्याचा 12वा हप्ता एकूण 3,000 रुपयांचा आता जमा करण्यामध्ये येणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता मिळाला होता अशा लाडक्या बहिणींना आता जून महिन्याचा 12वा हप्ता किती रुपयांचा, तर 1,500 रुपयांचा आता देण्यामध्ये येणार आहे आणि आता जून महिन्याचा 12वा हप्ता वाटप करण्यासाठी पूर्ण तयारी झाली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्याचबरोबर आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाकांक्षी निर्णय या ठिकाणी जाहीर केलेले आहेत। त्यामुळे आता चांगलीच रक्कम म्हणजेच की मोठी रक्कम ही आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आता लाडक्या बहिणींना कसलीच चिंता करण्याची गरज नाही, कारण की आता 40,000 रुपयांची रक्कम देखील थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे।
राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे। आता कोणतीही योजना बंद होणार नाही, तर अजून जास्त रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। अजून जास्त पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना एकूण 40,000 रुपये देत आहे आणि या 40,000 रुपयांचा लाभ आता कसा मिळवायचा ते आपण आता सविस्तर पाहूयात। फक्त आता लक्षपूर्वक ऐका। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री कोण, तर अजित पवार। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत चला, अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता या घोषणाची लवकरच आता अंमलबजावणी करण्यामध्ये येणार आहे। आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला फक्त 1,500 रुपयांचा हप्ता नाही, तर आता तुम्हाला एकूण 40,000 रुपयापर्यंत आता राज्य सरकार अर्थसहाय्य करणार आहे। आता हे अर्थसहाय्य कसे मिळवायचे, म्हणजेच की एकूण 40,000 रुपयांचा लाभ आता कसा मिळवायचा ते आपण सविस्तर पाहूयात। आता लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकार लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता एकूण 40,000 रुपयांचे आता कर्ज देणार आहे आणि हे कर्ज तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही। आता हे कर्ज कसे काढायचे, तर याच्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। साधारणतः 5 ते 6 कागदपत्रे याच्यासाठी लागणार आहेत, म्हणजेच की तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, तुमच्या उत्पन्नाचा दाखला असेल, म्हणजेच की साधारणपणे 5 ते 6 कागदपत्रे घेऊन तुम्हाला तुमच्या एखाद्या जवळच्या ई-सेवा केंद्रावरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण 40,000 रुपयांची रक्कम हे तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। याचा तुम्ही 100% लाभ घेऊ शकता। आता तुम्ही एकदा 40,000 रुपयांचे कर्ज जर काढले तर ही रक्कम तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही। तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयांचा हप्ता आहे तोच ही रक्कम परतफेड करणार आहे। म्हणजेच की तुम्ही जर एकूण 40,000 रुपयांचे कर्ज काढले तर तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयांचा हप्ता आहे तो तुम्हाला न देता तो नंतर बँकेकडे दिला जाईल। अशा प्रकारे तुम्ही एकूण 40,000 रुपयांचा लाभ 100% घेऊ शकता। त्याचबरोबर आता राज्य सरकारने अजून महत्त्वाच्या सूचना लाडक्या बहिणींसाठी जाहीर केलेल्या आहेत। फक्त आता लक्षपूर्वक ऐका। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, आता पहिला टप्पा जसा सुरू होईल तसेच तुम्हाला आता मॅसेज येणार आहेत, लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मॅसेज येणार आहेत। पण आता नेमका पहिला टप्पा कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सुरू होत आहे, म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे तो आता जमा करण्यामध्ये येणार आहे। तर आता या संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती समोर येत आहे। आता साधारणपणे 2 ते 3 टप्प्यांमध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता हा हस्तांतरित करण्यामध्ये येणार आहे, वाटप करण्यामध्ये येणार आहे। आता यामध्ये 15 जिल्हे असतील, म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता हा जमा होणार आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे असतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व पात्र जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे तो जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की साधारणपणे 2 ते 3 टप्प्यांमध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्याचबरोबर एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजित दादा असतील, यांच्या हस्ते आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्याचे वितरण करण्यामध्ये येणार आहे आणि जेवढी रक्कम लागणार होती ती आता सरकारपर्यंत पोहोचली आहे। म्हणजेच की मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने 2,984 कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता, वाटप केला होता आणि त्याच प्रकारे आता जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासाठी साधारणतः 3,000 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येणार आहे, हस्तांतरित करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की जून महिन्याच्या 12व्या हप्त्यापोटी साधारणतः 3,000 कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि जेवढी रक्कम लागत होती म्हणजेच की साधारणपणे 3,000 कोटी रुपयांची रक्कम ही आता सरकारपर्यंत पोहोचली असून आता थेट तुमच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून आता रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने अजून महत्त्वाची घोषणा केली आहे, ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता किती मॅसेज येणार आहेत, तर 3 मॅसेज येणार आहेत। आता यामध्ये पहिला मॅसेज म्हणजे जून महिन्याचा 12 हप्ता जमा झाला अशा प्रकारचा
त्यानंतर दुसरा मेसेज म्हणजे तुम्ही जर एकूण 40,000 रुपयांचे कर्ज काढले तर हा देखील तुम्हाला दुसरा मेसेज येणार आहे। आणि तिसरा महत्त्वाचा मेसेज म्हणजे आता गॅस सिलेंडर योजनेचा देखील 830 रुपयांचा हप्ता आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता राज्य सरकारने सांगितले आहे की आता लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना नाही तर आता अन्नपूर्णा योजना देखील सुरू करण्यामध्ये आली आहे आणि याचा 100% तुम्हाला देखील लाभ मिळणार आहे। म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचा लाभ मिळत नव्हता अशा देखील लाडक्या बहिणींना आता 100% गॅस सिलेंडर योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच की जो तिसरा मेसेज येणार आहे तो तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचा येणार आहे। आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांचा लाभ आता कसा मिळवायचा, तर एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेप्रमाणेच आता तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा 830 रुपयांचा हप्ता आता तुम्हाला देण्यामध्ये येणार आहे। वर्षाचे तुम्हाला 3 हप्ते मिळणार आहेत। म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाचे तुम्हाला 3 हप्ते मिळणार आहेत। यामध्ये पहिला जो हप्ता आहे तो आहे 830 रुपयांचा, दुसरा देखील हप्ता 830 रुपयांचा आणि तिसरा देखील हप्ता 830 रुपयांचा। म्हणजेच की यांची जर बेरीज केली, या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत चला, यांची जर बेरीज केली तर साधारणपणे किती 2490 रुपयांचा तुम्हाला आता लाभ मिळणार आहे। याच्यासाठी काय करायचं आहे, सर्वात अगोदर तुमच्या घरातील जो गॅस आहे तो तुमच्या नावावरती, म्हणजेच की तुमच्या गॅसचे कनेक्शन हे तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे। त्यानंतर तुम्हाला दुसरं महत्त्वाचं काम काय करायचं आहे तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करून घ्यायचा आहे। कारण की जो गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा जो हप्ता आहे तो फक्त जो आधार कार्ड म्हणजेच की आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला आता अर्ज करायचा आहे। याच्यासाठी साधारणपणे 5 ते 6 कागदपत्रे लागणार आहेत। म्हणजेच की तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड असेल, पासबुक असेल, म्हणजेच की साधारणपणे 5 ते 6 कागदपत्रे घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या ई-सेवा केंद्रावरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही अर्ज केला आणि तुम्ही जर लाभासाठी पात्र ठरलात तर तुम्हाला वर्षाचे 3 हप्ते, प्रति हप्ता 830 रुपये असे वर्षाचे तुम्हाला 3 हप्ते देण्यामध्ये येणार आहेत। सोबतच तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊन किंवा गॅस एजन्सीमध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करू शकता। म्हणजेच की आता एकूण 40,000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा आणि गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे तर आपण पाहिलेच आहे। त्यानंतर आता जून महिन्याचा जो हप्ता आहे तो नेमका केव्हा आणि किती वाजता जमा होणार आहे त्या संदर्भामध्ये देखील राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी आता जाहीर केली आहे। ती आपण आता सविस्तर पाहूयात, फक्त आता लक्षपूर्वक ऐका। जर एकंदरीत जर पाहायला गेलं तर जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे तो आता लवकर देण्याची लाडक्या बहिणींमधून मागणी करण्यामध्ये येत आहे। कारण की आता लाडक्या बहिणींना देखील पैशाची गरज असल्यामुळे लाडकी बहीण योजनेचा जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो आता लवकर द्यावा अशी मागणी आता करण्यामध्ये येत आहे। मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो आता लवकरच जमा करण्यामध्ये येणार आहे। कारण की जून महिन्याचा जो म्हणजेच की जून महिना आता अर्धातच संपला असून आता जून महिन्याचा 12वा हप्ता कधी मिळणार असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। आणि त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे। कारण की आता लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे आता यामध्ये काही बदल करण्यामध्ये आला आहे, काही नवीन नियम यामध्ये आता लागू करण्यामध्ये आले आहेत। आता यामध्ये पहिला जो महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजेच की आता लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे आता तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। आता कोणतं महत्त्वाचं काम केलं तरच हप्ता मिळणार आहे, तर आता तुम्हाला ई-KYC करावी लागणार आहे। कारण की लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे राज्य सरकारने आता ई-KYC करणे बंधनकारक केले आहे, अनिवार्य केले आहे। त्यामुळे आता तुम्हाला जर इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला आता ई-KYC करावे लागणार आहे। आणि तुम्ही जर ई-KYC केले तरच तुमच्या बँक खात्यावरती इथून पुढचे हप्ते जमा करण्यामध्ये येणार आहेत, अन्यथा तुम्ही हप्त्याच्या लाभापासून वंचित देखील राहू शकता। म्हणजेच की आता
इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर KYC करावी लागणार आहे। ही देखील राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे आता जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते आता मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तुम्हाला आता सर्वात आधी तपासायचं आहे, चेक करायचं आहे। जर तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी जर लिंक नसेल तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता। त्याकरिता तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या। हे देखील तुम्हाला महत्त्वाचं काम करावं लागणार आहे आणि हे दोन महत्त्वाचे कामे जर केलेले असतील तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। जर केलेले नसतील तर तात्काळ करून घ्या। जर तुम्ही जर हे कामे केली नाही तर तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता। आता जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो कधी जमा होणार तर आता समोर आलेल्या माहितीनुसार जून महिन्याचा 12वा हप्ता हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता मिळाला नव्हता अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता 3000 रुपयांचा जमा होणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता मिळाला होता अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता 1500 रुपयांचा जमा करण्यामध्ये येणार आहे आणि जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे तो साधारणपणे आता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच की साधारणपणे 25 तारखेनंतर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। मात्र त्यापूर्वी दोन महत्त्वाचे कामे करून घ्या। पहिलं म्हणजे KYC करून घ्या आणि दुसरं म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या। हे दोन महत्त्वाचे कामे करून घ्या कारण की राज्य सरकारची अतिशय महत्त्वाची सूचना आहे। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।